पाहिला आज मी ख्रिस्त पाहिला धन होय जी आशालतिका पुष्प बलानी मंडित पुनरपि येशु दिसे मजला आज मी ख्रिस्त पाहिला आज मी ख्रिस्त पाहिला अजिंक्य मृत्यू सकल जगाला परित्यालाही जिंकून आला 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 प्रेम निधी तू मधुबनीच्या प्रेम निधी तू मधुबनीच्या आज पुढे रंगला आज मी ख्रिस्त पाहिला आज मी ख्रिस्त पाहिला दग्ध होय जी आशालतिका पुष्पबलानी मंडित पुनरपि येशु दिसे मजला आज मी ख्रिस्त पाहिला आज मी ख्रिस्त पाहिला देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे, त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी, आशीर्वादित होण्यासाठी. देवाची स्तुती असो. दोन शब्दाची आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. प्रिय प्रभू, वारंवार तू आम्हाला तुझ्या जवळ बोलवतोस आणि तुझी वाणी आमच्या कानी पडू देतोस. प्रिय प्रभू, तुझ्या शब्दांच्या द्वारे, तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला तू उत्तेजित कर. प्रिय प्रभू, आमचं मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू, आम्हाला नवीन शक्ती दे. प्रिय प्रभू, आणि आम्हाला आशीर्वादाने भरून टाक. पुढे संपूर्ण वेळ तुझ्या हातात घे. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो दिवस आहे तो खास असल्या प्रकारचा दिवस आहे आणि तो दिवस आहे पुनरुत्थानाचा दिवस. आणि या पुनरुत्थानाविषयीचे दोन शास्त्रभाग आहे. योहान कृष्णवर्तमान 20:19-21 आणि प्रेषित पहिला अध्याय 3 आणि 4. पुनरुत्थानाची गोष्ट आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे आणि म्हणून हे दोन शास्त्रभाग मी पुन्हा आपल्याला वाचून दाखवत नाही, परंतु आजच्या संदेशाकडे आपण वळणार आहोत. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक जे आहे ते याप्रमाणे आहे की पुनरुत्थित येशूचं दर्शन. पुनरुत्थित येशूचं दर्शन. येशू क्रूसखांबावर मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि पुन्हा 40 दिवसपर्यंत तो या पृथ्वीवर होता, जगामध्ये होता. आणि या 40 दिवसामध्ये त्याने काय केलं तर या 40 दिवसामध्ये त्याने सर्व शिष्यांना आणि अनेकदा दर्शनं दिली, त्यांना उत्तेजित केलं. कारण क्रूसखांबाचं जे मरण होतं येशूचं ते अतिशय भयानक असल्या प्रकारचं आणि पिळून टाकणारं असल्या प्रकारचं, निराश करणारं असल्या प्रकारचं ते मरण होतं. आणि त्या मरणाचा शिष्यांवर एवढा परिणाम झाला होता की ते भीतीग्रस्त झाले होते आणि अशक्त झालेले होते आणि निराश झालेले होते. त्यांनी त्यांचा विश्वास गमावलेला होता आणि त्यांच्यासमोर केवळ अंधार होता. अशा परिस्थितीमध्ये येशूने त्यांना त्यांच्या परिस्थितीवर असल्या प्रकारे सोडलं नाही, तर स्वतः पुढाकार घेऊन
ज्या ज्या ठिकाणी ते होते, ज्या परिस्थितीमध्ये ते होते, त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊन त्यांना दर्शन दिली, त्यांच्याशी तो बोलला, त्यांना आज्ञा केली, त्यांना उत्तेजन दिलं आणि त्यांना मी जिवंत आहे, मी पुनरुत्थित आहे हे त्याने त्यांना दाखवलं. पुनरुत्थानानंतर खरं पाहिलं असता त्याच्या शिष्यांनी त्याच्या दर्शनासाठी तिसऱ्या दिवशी त्याच्या कबरेवर जायला पाहिजे होतं. जशा त्या 3 स्त्रिया तिसऱ्या दिवशी मोठ्या पहाटेस त्या कबरेवर होत्या, परंतु हे शिष्य कोणीही त्या कबरेवर पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन घेण्यासाठी हजर राहिलं नाही. त्या ठिकाणी त्यांनी खरं तर हजर असायला पाहिजे होतं. हार तुरे घेऊन, वाजंत्री घेऊन, पायघड्या घेऊन मोठ्या उत्साहाने त्यांनी त्या येशूचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी ते गेले नाही. उलट आपण पाहतो की अतिशय भीतीमुळे आणि दहशतीमुळे त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. अंधाऱ्या खोलीमध्ये ते लपलेले असल्या प्रकारचे होते आणि ते येशूकडे त्यांनी जायला पाहिजे होतं त्याच्या दर्शनासाठी. कारण 3.5 वर्षपर्यंत ते त्या येशू संगती होते, दिवस रात्र होते, त्याचे शब्द ऐकत होते आणि त्याच्या सानिध्यामध्ये होते. त्याचं सामर्थ्य त्यांनी अनुभवलेलं होतं, त्याचे चमत्कार त्यांनी पाहिलेले होते. आणि याही पलीकडे कशा रीतीने तो मेलेल्याला सुद्धा जिवंत करतो. याईराच्या कन्येला त्याने जिवंत केलं, लाजराला त्याने मेलेल्यामधून जिवंत केलं आणि अशा प्रकारे महान मोठे असल्या प्रकारचे चमत्कार त्यांनी पाहिले होते. तरीही त्यांनी त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला नाही. ज्या 3 स्त्रिया त्या कबरेवर गेल्या होत्या त्यांचाही विश्वास पुनरुत्थानावर नव्हता, कारण त्या तर सुगंधी द्रव्य घेऊन गेलेल्या होत्या, त्याच्या शरीराला लावण्यासाठी त्या ठिकाणी ते गेलेल्या होत्या. त्यांनी याची अपेक्षाच केली नव्हती की येशू पुन्हा उठेल आणि त्यांना दर्शन देईल. परंतु ते त्या पुनरुत्थानावर त्यांनी सुद्धा विश्वास ठेवला नाही. यावरून आपल्याला दिसतं की येशू केवळ एक मनुष्य, शेवटी असाच त्यांचा विश्वास राहिला, असेच त्यांचे विचार होते. कारण या शिशूने कितीही मोठे चमत्कार केलेले असो, शेवट त्या क्रूसखांबावर जो त्याचा झाला, जे त्याचं मरण झालं, जो त्याचा शेवट झाला, जे त्याचे हालहाल झाले आणि ते जे मरण होतं त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर जो येशू होता तो केवळ एक मनुष्य. आणि मग जर तो मनुष्य होता तर त्याचा अर्थ मरण हा प्रत्येक माणसाचा शेवट असतो. मरणानंतर पुन्हा तो जिवंत होत नाही किंवा मरणानंतर पुन्हा त्याचं पुनरुत्थान होत नाही, हा निसर्ग नियम त्यांना माहीत होता. आणि जगाच्या स्थापनेपासून हे सत्य प्रत्येक माणसाला लागू आहे. जर तो मनुष्य आहे तर त्याच्या जीवनाचं हेच सत्य आहे, त्याच्या जीवनाचा हाच शेवट आहे. आणि येशू एक मनुष्यच त्यांना दिसला त्या क्रूसखांबावर आणि म्हणून तो आता मेला, म्हणून त्याच्या जीवनाचा शेवट झाला, म्हणून त्याचं पुनरुत्थान हा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. परंतु येशू हा फक्त मानव नव्हता, परंतु तो देव होता आणि म्हणून हा मरणाचा नियम त्याला लागू पडणारा नव्हता. तो देव होता आणि या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता होता. आणि त्याने स्वतःविषयी म्हटलेलं होतं की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. तो जीवन होता, जीवनाचा निर्माण करता असल्या प्रकारचा होता आणि म्हणून त्याला मरण मारू शकलं नाही. उलट मरणालाच त्याने मारलेलं आपल्याला दिसतं आणि तो पुन्हा त्या मरणामधून जिवंत झाला. मिसर नावाचा देश आहे आणि 2000 वर्षापूर्वी त्यांनी जे पिरॅमिड्स बांधले आणि त्या ठिकाणी ज्या ममीज आपण पाहतो आणि त्या राजांच्या जे महान असल्या प्रकारचे मिसरचे राजे होऊन गेले त्यांच्या ममीज त्या ठिकाणी शरीर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि ते सुरक्षित असल्या प्रकारचे ठेवलेले आहे. आणि त्या ममीज संगती पुष्कळदा गव्हाचे दाणे ठेवलेले तुम्हाला दिसतील. आणि त्यामागचा त्यांचा विचार हा होता की हे शरीर कधीतरी एकदा पुन्हा जिवंत होणार आहे. परंतु
आपण पाहतो की 2000 वर्ष झाले, 3000 वर्ष झाले, 4000 वर्ष झाले, परंतु ह्या ममीज पुन्हा उठल्या नाही, पुन्हा जिवंत झाल्या नाही. का? कारण त्यांचा विश्वास होता ते उठतील, परंतु ते मनुष्य होते, महान राजे होते, सम्राट होते, शक्तिशाली होते, परंतु एक सर्वसाधारण मानव होते. आणि जो मानव असतो त्याच्या जीवनाचा हा नियम असतो की तो जन्मतो आणि शेवटी मरतो, आणि मेल्यानंतर त्याचं पुढे काही उरत नाही, तो परत येत नाही. मरण हा म्हणजे शेवट असतो, आणि म्हणून त्या नियमाप्रमाणे ते परत उठले नाही. परंतु येशू हा एकच असा दिसतो जगाच्या इतिहासामध्ये की जो मेला आणि तिसऱ्याच दिवशी पुन्हा उठला, आणि विजयाने उठला, गौरवाने उठला. त्याने जे हा निसर्ग नियम आहे, मरणाचा नियम, त्याने जी ही बेडी आहे निसर्गाची, मरणाची बेडी, ही बेडी तोडून टाकली. त्या पुनरुत्थानाच्या वेळेस ही बेडी तोडून टाकली. हा नियम, निसर्गाचा नियम की जो कोणीच बदलू शकला नाही, तो नियम त्याने बदलून टाकला. हा जो कबरेचा दगड की जो कोणीच फोडू शकला नाही, तो कबरेचा दगड त्याने फोडला. आपल्याला माहिती आहे की जमीन खोदता खोदता एक कातळ लागतं की जो दगड फुटू शकत नाही, मग त्याला फोडण्यासाठी सुरुंग लावतात. सुरुंग म्हणजे सामर्थ्य, आणि या सुरुंग लावतात त्यावेळेस तो दगड फुटतो. हा जो कबरेचा दगड आहे त्या दगडाला येशूने फोडलं पुनरुत्थानाच्या वेळेस. म्हणून पुनरुत्थान म्हणजे एक प्रकारे सुरुंग आहे, मोठा स्फोट झाला की हा न तुटणारा दगड त्या येशूने तोडला, आणि हा आवाज साऱ्या जगाने ऐकला. कारण जगामध्ये ही एकच घटना आहे, जगामध्ये एकच एक हे पुनरुत्थान आहे की जे येशूच्या बाबतीत झालेलं आहे. येशू मेला खरा कारण तो मानव होता, परंतु पुन्हा उठला याला कारण तो देव होता, आणि देव असल्यामुळेच त्या मरणामधून तो पुन्हा उठलेला आपल्याला दिसतो. आपण पाहतो की कोणीही मनुष्य असो, किती मोठा असो किंवा किती लहान असो, त्याच्या जीवनाचा एकच भाग असतो, जन्म, त्यानंतर मरण, आणि मरणानंतर मग दुसरा भाग नसतो किंवा काहीच नसतं. परंतु येशूच्या बाबतीत मात्र हे वेगळंच सत्य आहे. त्याच्या जीवनाचे मात्र 2 भाग होते, जन्म आणि मरण हा एक भाग, परंतु पुनरुत्थान ते स्वर्गारोहण हा दुसरा भाग. हा दुसरा भाग कोणाच्याच जीवनात आला नाही, कोणाच्याच जीवनात आला नाही. पुनरुत्थान सुद्धा नाही आणि स्वर्गारोहण सुद्धा नाही. आणि मरणानंतर तो पुन्हा उठला आणि पुन्हा या जगामध्ये पुन्हा आपल्या पहिल्याच भागासारखा तो या पृथ्वीतलावर चालला, लोकांना भेटला, आपल्या शिष्यांना भेटला, त्याने त्यांच्या संगती जेवण केलं, त्यांच्यासाठी महान कार्य त्याने केलं, त्यांना शिक्षण दिलं, त्यांना उत्तेजन दिलं. आणि असा हा पुनरुत्थित ख्रिस्त हा एकच आहे की जो या पृथ्वी तलावर चालला. हे पावलं जे पुनरुत्थित येशूचे आहेत, पुनरुत्थित पावलं, हे एकच पावलं असे आहे की जे त्या जमिनीवर चालले. मला असं वाटतं ही मर्त्य भूमी शहारली असेल, कारण हे पुनरुत्थित ख्रिस्ताचे पावलं म्हणजे देवाचे पावलं, पुनरुत्थित शरीराचे पावले, त्या जमिनीला त्याचा स्पर्श झाला असेल. हे एकुलते एक असल्या प्रकारचे पावलं होते, आणि ते येशूचे होते. जगामध्ये महान असल्या प्रकारचे लोक होऊन गेले, महान शास्त्रज्ञ होऊन गेले. थॉमस एडिसन नावाचा मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याने बल्बचा शोध लावला, म्हणजे प्रकाशाचा शोध लावला. आणि किती महान म्हटलं पाहिजे की त्याच्या या शोधामुळे जणू काही पूर्ण जग प्रकाशित झालं. जणू काय तो बोलला प्रकाश होऊन प्रकाश झाला. किती मोठा हा शोध. परंतु त्याने शोध लावला प्रकाशाचा, परंतु मरणाच्या अंधाराचा प्रकाश मात्र तो करू शकला नाही. तो सुद्धा सर्वसाधारण मनुष्यासारखाच मेला. मोठमोठे राजे होऊन गेले, काय त्यांची अथॉरिटी, काय त्यांची पॉवर, त्यांच्या एका शब्दावर लोक मरत होते, मारत होते, आपल्या जीवनाचा त्याग करत होते. आणि
त्यांना घेऊन त्याने जग जिंकली, मोठमोठ्या लढाया केल्या, कधी ते हारले नाही. असल्या प्रकारचे मोठे राजे, नेपोलियन, अलेक्झांडर सारखे असल्या प्रकारचे अनेक राजे होऊन गेले. परंतु त्यांचा शेवट जर पाहाल तर मरणाच्या शत्रूला, मरणाची जी लढाई आहे ती मात्र ते जिंकू शकले नाही. उलट त्या ठिकाणी ते फ्लॅट झाले, केविलवाणे झाले. फार मोठा त्यांचा पराजय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तिथे मात्र त्यांचं काहीच चाललं नाही, तिथे मात्र त्यांचा शेवट झाला. परंतु येशू मात्र त्या मरणाचा जो शत्रू आहे त्याच्यावर सुद्धा तो विजयी असल्या प्रकारचा झालेला आहे. मोठमोठे स्टार होऊन गेले आणि एखाद्या ताऱ्याप्रमाणे, लिटरली ताऱ्याप्रमाणे ते चमकले. सारं जग त्यांच्या पाठीमागं फिरत होतं आणि त्यांच्या इशाऱ्यावर जग नाचत होतं. एवढे मोठे स्टार, परंतु त्यांचं जे शेवट जर तुम्ही पाहाल फार केविलवाणा असल्या प्रकारचा झाला आणि फार अस्वस्थ करणारा असल्या प्रकारचा झाला. एक प्रकारची ट्रेजेडी त्यांच्या जीवनाची आपल्याला दिसते. काहींनी तर आत्महत्या केलेली आहे. स्टार होते, परंतु अशा रीतीने त्यांचा शेवट झाला. परंतु येशू, त्याचा शेवट हा विजयात झाला, त्याचा शेवट सामर्थ्यात झाला, त्याचा शेवट प्रकाशामध्ये झाला, त्याचा शेवट नवीन जीवन देण्यात झाला. पुनरुत्थित हा शब्द फक्त येशूला आपण लावू शकतो. महात्मा अनेक असू शकतात, मोठमोठे लोकनायक अनेक असू शकतात, मुत्सद्दी, पंडित आणि मोठमोठे विद्वान, हे शब्द आपण अनेक लोकांना लावू शकतो. परंतु पुनरुत्थित हे विशेषण आपण फक्त आणि फक्त येशूला लावू शकतो. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. एक मोठा स्टार त्याने पब्लिक मध्ये सांगितलं की ही जी सृष्टी आहे, हे जे जग आहे, त्याचा निर्माण करता कोणतरी असला पाहिजे आणि जो निर्माण करता आहे तोच देव असला पाहिजे, कारण तो निर्माण करता आहे. मग असा निर्माण करता कोण आहे? तर त्याने सांगितलं फक्त येशू हा निर्माण करता आहे. जर येशू निर्माण करता आहे तर तोच देव आहे आणि तो देव असल्यामुळेच तो पुनरुत्थित आहे. त्याची त्या मरणावर सुद्धा सत्ता होती, कारण तो देव होता. मरणावर सुद्धा त्याने विजय मिळवला, त्या मरणामधून सुद्धा तो बाहेर आला आणि म्हणून तो देव आहे. येशू हा देव आहे. या पुनरुत्थित ख्रिस्ताने ज्यावेळेस दर्शन दिली, त्याच्या शिष्यांना जे मृतवत झाले होते, एका खोलीमध्ये त्यांनी स्वतःला बंद करून टाकलं होतं, ज्यावेळेस त्यांना त्याने दर्शन दिली, जे शक्तिहीन झाले होते, मी त्यांना मृतवत म्हणतो, मेल्यासारखे झाले होते, त्याच्यावर कुठलीच शक्ती राहिली नव्हती. ज्यावेळेस दर्शन दिलं त्यावेळेस मी हा शब्द वापरतो की त्याच्या दर्शनाने त्यांचं सुद्धा पुनरुत्थान झालं. याच्यासारखा शब्द नाही दिसत. ते जे मेल्यासारखे झालेले होते, भीतीने आणि अशांतीने आणि निराशेच्या अंधाराने जे मृतवत झाले होते, त्यांना त्याने पुन्हा नवीन संजीवनी दिली, नवीन त्यांना शक्ती दिली आणि एक प्रकारे त्यांचं पुनरुत्थान झालं. शारीरिक नाही, परंतु मानसिक आणि आत्मिक त्यांचं एक प्रकारे पुनरुत्थान झालं. कारण त्याच्यानंतर त्यांचं जीवन एवढं बदलून गेलं की ती अंधारी खोली कुठे, त्यांची भीती कुठे आणि त्यांचं लपणं कुठे आणि त्यांची अशांती कुठे आणि मेल्यासारखं होणं कुठे, ह्या गोष्टी एका बाजूला. परंतु ज्यावेळेस दर्शन झालं त्यांना, त्यावेळेस त्यांचं जीवन फार बदलून असल्या प्रकारे गेलं. कारण हे जे दर्शन होतं साधन होतं. येशूने बंद खोलीत त्या शिष्यांमध्ये जाऊन प्रगट झाला, तो त्यांना दर्शन. हे जे दर्शन होतं साधन होतं, कारण ते एका पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन होतं. ते जे शरीर त्याचं होतं ते सर्वसाधारण शरीर होतं का? पुनरुत्थित शरीर होतं. जो स्पर्श त्याने केला तो पुनरुत्थित शरीराचा स्पर्श होता. इतकंच नव्हे, परंतु तो स्पर्श एका तारणाऱ्याचा स्पर्श होता.
कारण जो हात येशूने त्यांना दाखवला, त्या तळहातावर, त्यांच्या तळहातावर व्रण होते, खिळ्याचे व्रण. म्हणजे अशा येशूचा तो स्पर्श होता, अशा येशूचं ते दर्शन होतं की जो पुनरुत्थित आहे, त्याचं शरीर पुनरुत्थित होतं. इतकंच केवळ होतं, तेच शरीर त्या क्रूसखांबावर लटकलं होतं. त्याच शिष्यांसाठी त्याने ते मरण सोसलं होतं, जगासाठी ते मरण सोसलं होतं. आणि त्या मरणावर ज्यावेळेस तो त्यांच्यासमोर उभा होता, एक विजयी म्हणून, सर्वात मोठा विजयी म्हणून, त्या ठिकाणी जीवन देणारा म्हणून, तारणारा म्हणून त्यांच्यामध्ये तो प्रगट झाला होता. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी त्यांना दर्शन दिलं, त्यावेळेस त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलेला तुम्हाला दिसेल. पेत्रासारखा, ज्याने येशूच्या मरणाच्या आधी 3दा जीवाच्या भीतीने 3दा त्याचा नाकार केला होता. ज्यावेळेस येशूने त्याला दर्शन दिलं, पुनरुत्थित म्हणून दर्शन दिलं, त्यावेळेस आपण पाहतो त्याच्यानंतर जो त्याच्यामध्ये बदल झाला, हाच पेत्र, जो जीवाला घाबरून 3दा येशूचा नाकार करणारा, त्याच यरुशलेममध्ये, त्या यरुशलेमच्या चौकामध्ये उभा राहिला आणि त्याने संदेश दिला सर्वांसमोर. आता त्याची भीती कुठे गेली? त्याचा जीवाची भीती, भय कुठे गेलं? तो बेडर असल्या प्रकारचा झाला, निर्भय असल्या प्रकारचा झाला आणि बोल्ड असल्या प्रकारचा झाला. आणि त्याला मरण आता दिसलं नाही. आणि त्या ठिकाणी तो उभा राहिला. आणि ते जे मारणारे होते येशूला, त्यांच्याकडे बोट दाखवून तो म्हणतो, त्या येशूला तुम्ही मारलं. हा बदल आहे. हा बदल का आला? हा बदल कुठे आला? तिथेच ज्या येशूने त्यांना दर्शन दिलं, एक पुनरुत्थित ख्रिस्त म्हणून, एक विजयी जिवंत ख्रिस्त म्हणून ज्यावेळेस त्याने दर्शन दिलं, त्याचं जीवन बदलून गेलं. तो बाहेर निघाला, त्या अंधारातून बाहेर निघाला, त्या नैराश्यातून बाहेर निघाला, त्या अशांततेमधून बाहेर निघाला, त्या असल्या प्रकारे जगापासून जे दूर पळत होता तेथून तो बाहेर निघाला. आता जगासमोर तो उभा राहिला. जे मारेकरी होते, लांडगे, त्यांच्यासमोर तो उभा राहिला. त्यांना त्याने त्याचं पाप दाखवलं. त्यावेळेस त्याला भीती नाही वाटली, कारण येशूच्या दर्शनाने त्याची भीती मारून टाकली होती. थोमा, त्याच्यामध्ये सुद्धा हा बदल झाला. त्याचं जीवन एक प्रकारे पुनरुत्थित झालं, नवीन जीवन त्याला मिळालं. हा थोमा की जो म्हटला, शिष्यांनी त्याला सांगितलं की येशू पुन्हा उठलाय, त्यांनी सांगितलं मी विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत त्याच्या व्रणामध्ये मी माझे बोट घालणार नाही, त्याच्या कुसामध्ये बोट घालून चाचपणार नाही, तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि ज्यावेळेस येशूने त्याला दर्शन दिले, आपले तळहात दाखवले, व्रण दाखवले आणि सांगितलं मीच तो येशू आहे, मी पुनरुत्थित आहे, त्यावेळेस त्याने ते पाहिलं आणि त्याच्या मुखामधून निघालं, माझा प्रभू, माझा देव. आणि तेव्हापासून त्याचं जीवन बदलून गेलं. तो येशू त्याचा प्रभू झाला, तो येशू त्याचा देव झाला. आणि त्या देवासाठी, त्या प्रभूसाठी तो बाहेर निघाला, प्रवास करायला लागला. आणि त्याचं भीती पळून गेली. केवळ येशूसाठी त्याने आपलं जीवन झोकून दिलं. आणि प्रवास करीत 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 तो भारताच्या किनारपट्टीवर आला. आणि सुवार्ता त्याने सांगितले. सुवार्ता सांगता सांगता त्याला मारण्यात आलं. आणि हा थोमा जो अविश्वासू होता, तो विश्वास ठेवणारा असल्या प्रकारचा झाला, सुवार्तेची घोषणा करणारा असल्या प्रकारचा झाला. आणि सुवार्तेची घोषणा करता करता रक्तसाक्षी असल्या प्रकारे झाला. केवळ हे 2 शिष्य नाही, परंतु हे सर्व शिष्य शेवटी रक्तसाक्षी झाले. काय त्याच्यामध्ये सत्य आहे? कोणतं सत्य त्यांनी पाहिलं? कोणता सूर्य त्यांनी पाहिला की ज्याच्यामुळे त्यांचं जीवन बदलून गेलं? सूर्यासारखं सत्य हे होतं की जे त्यांनी अनुभवलं, स्पर्श, त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचा स्पर्श त्यांनी अनुभवला होता. आणि म्हणून त्यांचं जीवन बदलून गेलं होतं. हा येशू जिवंत आहे, तोच तारणार आहे, तोच पुनरुत्थित आहे, तोच देव आहे,
हे जे सत्य आहे ते त्यांनी पाहिलं होतं, अनुभवलं होतं आणि त्यामुळे त्यांचं जीवन बदलून असल्या प्रकारचं गेलं होतं. आणि अशा परिस्थितीत ते ज्यावेळेस बाहेर गेले, त्या ख्रिस्तासाठी जीवन जगले, त्या ख्रिस्तासाठी स्वतःचा यज्ञ त्यांनी केलं. एखाद्या पतंग जसा त्या प्रकाशावर झडप घेतो, पुन्हा पुन्हा पतंग म्हणतात नाही का, बारीक, शेवटी तो त्याच्यावर मरतो. तर त्याला माहीत असतं की हाच प्रकाश, त्याला माहीत असतं की हे जीवन आहे, त्याला माहीत असतं की हेच पुनरुत्थान आहे. तसे हे शिष्य त्या पतंगासारखे झाले, फडफडत राहिले, फिरत राहिले, भटकत राहिले, बोलत राहिले. त्यांना मरण दिसलं नाही, त्यांना भय दिसलं नाही, त्यांना कोणता डोंगर अडू शकला नाही, कोणता विरोध त्यांना अडू शकला नाही. शेवटी ते रक्तसाक्षी झाले त्या येशूसाठी. मेलेला येशू नाही, हरलेला येशू नाही, अशक्त येशू नाही, पुनरुत्थित येशू. त्या पुनरुत्थानाच्या द्वारे त्या येशूने मरण आणि दहशत यांनाच मारून टाकलेलं होतं. त्यांच्यामधलं भय हे मेलं होतं. एक मोठा विद्वान होता, फार त्याचं नाव होतं, आणि असल्या प्रकारे ज्यावेळेस तो मरायला टेकला त्यावेळेस त्याने सांगितलं की एक पेटलेली मेणबत्ती माझ्या हातात द्या. शिकलेला मोठा विद्वान आणि फार मोठी प्रसिद्धी त्याला, आणि फार पॉवरफुल असल्या प्रकारचा. मरते वेळेस तो म्हणतो की माझ्या हातात एक मेणबत्ती द्या. त्याच्या नातेवाईकाने विचारलं का मेणबत्ती पाहिजे. त्याने सांगितलं की मला पुढचा जो अंधार आहे ना त्याची भीती वाटते, आणि त्या अंधारात मला जायचं आहे, म्हणून मला मेणबत्तीचा प्रकाश पाहिजे. केविल वाणी असल्या प्रकारचं हे उदाहरण आहे. कारण ही जी जगातली ही मेणबत्ती आहे त्याचा प्रकाश त्या पुढच्या अंधारामध्ये पोहोचू शकत नाही. परंतु एक असा प्रकाश आहे बंधूंनो की त्या पुढच्या अंधारात सुद्धा आम्हाला प्रकाश देऊ शकतो. कारण तो त्या मरणातून जीवनात पार गेलेला आहे, तो पुनरुत्थित आहे, तोच वाट दाखवू शकतो, तोच प्रकाश होऊ शकतो, तोच मेणबत्ती होऊ शकतो. हा प्रकाश म्हणजे येशू जो पुनरुत्थित आहे, ज्याची मरणावर सत्ता आहे, ज्याने मरणाला हरवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जे येशूचे लोक आहोत, आमच्या जीवनामध्ये जे पुढच्या जीवनाचं जे भय आहे, मरणाचं भय आहे, ते त्या येशूने काढलेलं आहे. आणि म्हणून आजचं जीवन आम्ही त्या पुढच्या जीवनामध्ये जो प्रकाश आहे, पुढे जे जीवन आहे, त्या पुनरुत्थित ख्रिस्तामुळे आम्हाला जे जीवन आहे, त्यामुळे आजचं जीवन आम्ही भयविरहित असल्या प्रकारचं, आनंदात असल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. आशेने आम्ही जीवन जगू शकतो, कारण तो जिवंत प्रभू आहे. आणि आज सुद्धा तो दर्शन देत आहे, कारण तो जिवंत आहे. त्याने पौलाला दर्शन दिलं, त्याने साधू सुंदर सिंगांना दर्शन दिलं. साधू सुंदर सिंगांना दर्शन दिलं आणि सांगितलं मार्ग सत्य आणि जीवन, जीवन मीच आहे. तेव्हापासून त्यांचं जीवन बदलून गेलं आणि ख्रिस्तासाठी त्यांनी आपलं जीवन वाहून दिलं. कदाचित आपण त्या बंद खोलीमध्ये अडकलेले आहोत, अंधारामध्ये आहोत, निराशेमध्ये आहोत, प्रश्नामध्ये आहोत, समस्येमध्ये आहोत, दडपणामध्ये आहोत. अशांतीचं वादळ आमच्यामध्ये संचारलेलं आहे आणि ह्या गोष्टी कोणीच बदलू शकत नाही. परंतु ह्या सगळ्या प्रश्नासाठी एकच उत्तर आहे, आणि ते म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्त. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची इच्छा आहे की आज आपल्या प्रत्येकाला दर्शन द्यावं, आपलं जीवन बदलून टाकावं, आपल्या जीवनामध्ये प्रकाश यावा, आपल्या जीवनामध्ये आशा निर्माण व्हावी. आणि तो आज आम्हाला स्पर्श करणार आहे, आमचं जीवन बदलून टाकणार आहे. या विश्वासाने पुन्हा आपण त्या येशूकडे पाहूया आणि त्याची वाट पाहूया. देव करो आम्हाला या संदेशाद्वारे तो आशीर्वादित करो. हालेलुया. हॅपी ईस्टर.